राष्ट्राय स्वाहा. मी का लढू शकलो, मी का जिंकू शकलो? कारण त्या कॅन्सरला कळलं यायला आपली भेट भलत्याच माणसाशी झाली. हे शिवरायांचा अंश असलेला माणूस आहे. आज सावरकरांना हे येणार नाही तो माझ्याबरोबर. 10 महिने प्रयत्न केले, 10 महिने राहायला पाहुणा. इतक्या लाथा मारल्या त्याला, हाकलून निर्लज्ज झाला, राहायला जायला तयार नाही. म्हटलं चल तू किती राहा, तुला काय पाहिजे. आपण नाही का पाहुण्याला विचारतो काय घेणार, चहा कॉफी. तसं हा पण येतो घरी, त्याला पण मी विचारलं काय घेणार, चहा कॉफी. तो मला नाही, मला चहा कॉफी आवडत नाही. मला असं ते एकदम सगळं महागातलं आवडतं. म्हटलं काय म्हणजे काय आवडतं, तर ते मला एक 6 तासाचं एक इंजेक्शन आवडतं मला, ज्याला किमोथेरपी म्हणतात. म्हटलं चल देतो तुला, त्यात काय एवढं, माझे पैसे जातील ना. एक गोष्ट लक्षात ठेव म्हटलं, हे सगळं की पोटभर पी खा, काय करायचं ते कर, पण शेवटी तुला एकट्याला जायचं आहे. मी नाही येणार तुझ्याबरोबर. हे 10 महिने ठणकावून सांगितलं, इतका चिवट निघाला, पण त्याचा बाप मी चिवट होतो. मग शेवटी नाईलाजानी त्याला जावंच लागलं. हा सगळा जो कालखंड होता 10-11 महिन्यांचा, लास्ट स्टेज कॅन्सर, 50% जगणार 50% मरणार असं सांगितलेलं होतं डॉक्टरांनी. मला कळलंच नाही. मला मुळात कॅन्सर लिम्फोमा झाला होता, मला हॉजकिन लिम्फोमा. तो मला कळलाच नाही, ते कळतच नाही मुळात. तिथे काही गाठबीट पण होत नाही बरं काय. लिम्फोमामध्ये ती गाठ वगैरे असलं काही लफडच नसतं. 24 तास काम करत होतो मी, दिवसभर 9 ते 9 12 तासाची शिफ्ट. मी शूटिंग करायचो. हिंदी मालिका चालू होती सजन रे झूठ मत बोलो सोनीवरती, आणि 5 सिनेमे. 9 नंतर मी रात्री सिनेमाचं शूटिंगला जायचो, ते पहाटे 5 वाजेपर्यंत. परत सेटवर यायचो, मेकअप रूमच्या बाथरूममध्ये आंघोळ करायचो, पुन्हा नवीन कपडे घालायचो आणि त्या भूमिकेला उभा राहायचो. अशा पद्धतीचं काम मी 25 वर्ष करत होतो. मला कळलंच नाही. फक्त संध्याकाळी जरासा हे काय तो घाम यायचा. कशाला घाम काय, तो डॉक्टरांकडे जायला वेळ नाही. स्वतःचे फोटो काढून पाठवायचे डॉक्टरना, हे बघ मी असा दिसतोय, काहीतरी झालंय मला. ते म्हणजे असं होत नाही. मग ते डोलोच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या. डोलो रोज घेतोय मी. काय मला कळे ना, ते डोलो घेतली की झालं, पण ते तासाभरात लगेच घाम बिम यायचा की मला एकदम फ्रेश वाटायचं. सकाळी मी टुणटुणीत असायचो, संध्याकाळीच काहीतरी गडबड व्हायची. असे 2-3 महिने चाललं होतं हे भानगड. मग मला आमच्याकडे साठे म्हणून आयुर्वेदिक मोठे वैद्य आहेत, त्यांच्याकडे गेलो. ते वेळेला असलं काही नाही रे, आता रस्त्यावरच्या कोणालाही जर तपासलं असतं प्रत्येकाच्या मध्ये कॅन्सर आहे असं ते मला म्हणाले. प्रत्येक माणसात हे खरं आहे, आणि हे खरं आहे बरं का, प्रत्येक माणसामध्ये कॅन्सरचे जंतू आहेत, फक्त ते शांत असतात. बाकीचे सगळे स्ट्रॉंग असतात म्हणून ते शांत असतात. तसं सगळ्याच गोष्टी प्रत्येक मनुष्यामध्ये आहेत. म्हणजे राम आहे तसा रावणही आहे. प्रत्येक गोष्ट आहे मनुष्यामध्ये. फक्त कुठला कधी डोकं वर काढेल आणि तो डोकं वर न काढण्यासाठी बाकीचे कसे स्ट्रॉंग ठेवायचे आहेत त्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. फक्त ते दुबळे झाले की तो आपोआप त्यांच्या डोक्यावर जाऊन बसतो. असं आहे, इतकं सिंपल आहे ते. त्यामुळे ते मला म्हणाले, ते वाक्य मला त्यांचं आवडलं, प्रत्येक माणसामध्येच कॅन्सर आहे. म्हटलं चला, नापास झालेल्या मुलाला बघा, तो अजून कोण कोण नापास झाले विचारतो, त्याला बरं वाटतं. अजून 10 पोरं आहेत, मी एकटाच नाही नापास झालोय. तसं हे म्हणाले डॉक्टर मला की सगळ्यांमध्येच कॅन्सरचा अंश असतो, त्यामुळे मला ते खूपच बरं वाटलं. म्हणजे भूमीवरच्या प्रत्येकालाच कॅन्सर आहे, फक्त तो डोकं वर काढत नाही तोपर्यंत तो कळत नाही. मग त्यांनी मला काहीतरी चूर्ण दिलं, चायला मी टणटणीत झालो एकदम. त्या ताप बीप यानं बंद झालं. पुढचे 4 महिने उत्तम गेले. मग परत सुरू झालं भानगड. या सगळ्या भानगडीमध्ये 18 साल अख्खं गेलं. आणि मग मात्र तो त्या चूर्णाने पण तो ताप जाईन असा झाला. मग पाठीचा मणका दुखायला लागला, मग प्रचंड शरीराला खाज सुटायला लागली, असे काय 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 प्रकार. भूक मरायला लागली, खायचं नॉश यायला लागला जेवणाचा.
मग काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी विचित्र आहे. आणि मग सगळ्या टेस्ट सुरू झाल्या आणि डिसेंबर 18ला डिटेक्ट झाला की कॅन्सर आहे. आणि तुम्ही खूपच अंगावर काढल्यामुळे तो संपूर्ण शरीरभर पसरलेला आहे. आणि सामान्य माणसासारखंच मी पण एक रात्र भयंकर खचून गेलो. घरी काहीच सांगितलं नाही कोणालाच. ती एक रात्र मात्र माझी पण खूप खराब गेली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, मी उठलो आणि मी पहिलं काम केलं, तात्यारावांचा धावा केला. जन्मटेप वाचायला सुरुवात केली. 3 वेळा वाचून झाली होती. स्टोरी टेलवर माझ्या आवाजात अख्खं जन्मटेप 850 पानं मीच वाचलेली आहेत. पाणी आहे. आणि ते एक दिवस एक रात्र माझी खराब गेली. ह्याच्याबद्दल तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती वाटेल, पण हे अत्यंत सांगतोय मनापासून की फक्त स्वीकारण्यासाठी मला 48 तास गेले. मला कर्करोग झालाय हे एक्सेप्ट करायला मला वेळ लागला, तो 48 तासांचा. बस. सगळं मानसिकताच माझी बदलून गेली, चेंज झाली. मग माझी त्यावेळेला आम्ही दोघी नावाची एक मालिका चालू होती. त्या प्रोड्युसरला फोन केला, त्याला सांगितलं असं असं झालेलं आहे, तर मला उद्याच्या उद्या ॲडमिट व्हायचं आहे, तर आपण शूटिंग मी आता नाही करू शकणार आणि 1 वर्षभर, तेव्हा तू मला मालिकेतनं काढून टाक. तर तो मला म्हणाला की अरे यार, असं अचानक कसं, म्हणजे काय अचानक कसा गायब करू तुला माणूस? 1 दिवस शूटिंग करशील का फक्त? तर मी काहीतरी लिहून घेतो असे सीन की तुला कुठेतरी पाठवतो, मग तिकडेच ॲक्सिडेंट झाला आणि तू गेलास वगैरे, असं काहीतरी करतो. किती छान गप्पा आहेत ना या फोनवरच्या. तो मला काय सांगतोय, मला 1 दिवस दे, तुला मालिकेमध्ये मी कुठेतरी बाहेरगावी गेलाय असं दाखवतो, असे काहीतरी सीन करतो. आणि तिकडेच मग 2 दिवसांनी बातमी आली, तिकडेच ॲक्सिडेंट झाला आणि विमान अपघातात तो गेला. हे एका कॅन्सर झालेल्या लास्ट स्टेजच्या पेशंटशी माझा निर्माता बोलतोय. पण मला त्यात काही अवघं वाटलं नाही. मी त्याच क्षेत्रामध्ये आहे, शेवटी त्याचा प्रॉब्लेम आहे, त्याचे करोडो रुपये लागलेले आहेत, त्यामुळे मला त्यात काही गैर वाटलं नाही. हे ऐकणाऱ्याला तुम्हाला भयानक वाटेल, काय निर्दयी माणूस आहे नाही वगैरे, पण असं काही नसतं, हे नॉर्मल आहे. म्हटलं चालेल. मग मी डॉक्टरना म्हटलं 1-2 दिवस मी उशिरा ॲडमिट होतो. ते मला असं करू नका, ऑलरेडी खूप अख्खं वर्ष अंगावर काढलेलं आहे तुम्ही, त्यामुळे 1-1 दिवस 1-1 मिनिट फार महत्त्वाचं आहे. म्हटलं काय हरकत नाही. मी 2 दिवसांनी ॲडमिट होतो आणि मी 2 दिवस शूटिंगला गेलो. त्यांचं काम काढून दिलं यथेच्छ. त्यांनी बरोबर ती स्टोरी फिरवली. अचानक मला कुठली तरी काय त्यांनी केलं आणि मी विमानाने परदेशात निघून गेलो. आणि मग काही दिवसानंतर त्या मालिकेमध्ये अपघातामध्ये परदेशातच तो माणूस गेला असं त्यांनी दाखवलं. त्यामुळे त्याचा विषय संपला. तो मला 10 वेळा आभार त्यांनी मानले आणि मग मी ॲडमिट झालो. आता मी अभिनेता, माझ्या आयुष्यात मी दवाखाना कधी पाहिलेला नाही. ठणठणीत पहिल्यापासून दणदणीत तब्येतीचा माणूस. मग ती रूम नंबर माझी 1053 आजही लक्षात आहे माझ्या. बॉम्बे हॉस्पिटल, 10वा मजला. राष्ट्राय स्वाहा.